आज आपण आपला पहिला क्लास सुरू करूया डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशनलाच आपण काय म्हणतो डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह काय आहे? इट्स जस्ट अ सिंपल रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू एनिथिंग. आपण याला डिनोट कसं करतो? समजा आपलं फंक्शन y आहे, y आपलं फंक्शन आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? dy अपॉन dx. जर आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलं तर त्यालाच आपण सिंपल जस्ट y डॅश नाही डिनोट करू शकतो. आता याचं एक्झाम्पल काय आहे? आपलं जे व्हेलॉसिटी आहे ना फिजिक्समध्ये, त्याला आपण कसं डिनोट करतो? ds अपॉन dt, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे कसं? हे आहे आपलं एक बॉडी आहे ए आणि एंड पॉइंट आहे ए आणि बी. आपण जर ही बॉडी ए टू बी मूव्ह केली, जी डिस्टन्स आहे 10 मीटर, म्हणजे ही बॉडी 10 मीटर मूव्ह केली आणि त्यासाठी लागलेला आपला टाइम आहे 5 सेकंद. 5 सेकंदात आपण त्याला मूव्ह केली, तर चेंज इन डिस्प्लेसमेंट किती? 10 मीटर आणि लागलेला टाइम t इज इक्वल टू 5 सेकंद. तर आपली व्हेलॉसिटी काय येईल? 2 मीटर पर सेकंद. तसंच ऍक्सेलरेशन काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, dv अपॉन dt. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याचप्रमाणे आज आपण करणार आहोत, पण फॉर्म्युले वापरून. वेगवेगळे फॉर्म्युले वापरूया. आता फॉर्म्युले लिहून घ्या. पहिला फॉर्म्युला आहे हे आपलं आहे याच्यात सिम्पली कसं, व्हेलॉसिटी हा डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह आहे. आता डेरिव्हेटिव्हसाठी फॉर्म्युला लिहून घ्या. y किंवा याला आपण f ऑफ x म्हणतो आणि त्याचाच डेरिव्हेटिव्ह y डॅश किंवा dy बाय dx. फर्स्ट, जर एखादी संख्या कॉन्स्टंट असेल, एखादा कॉन्स्टंट असेल, काही 5 घ्या, 6 घ्या, 10 घ्या, हे जे कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? त्याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी येतो 0. कॉन्स्टंट संख्येचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतो. सेकंड, x रेस टू n. x रेस टू n चा फॉर्म्युला काय? डेरिव्हेटिव्ह काय येणार? इज इक्वल टू n x रेस टू n मायनस 1. आता यालाच कसं करणार? समजा आपल्याकडे आहे 3 रेस टू एक्स क्यूब आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार? y इज इक्वल टू एक्स क्यूब. dy अपॉन dx काय येणार? हा 3 सिम्पली खाली घ्यायचा. आपला फॉर्म्युला काय आहे? x रेस टू n इज इक्वल टू n x रेस टू n मायनस 1. आता n काय आपला 3 आणि x रेस टू n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 इज इक्वल टू 2. सिम्पली काय करायचं? एक्स क्यूब आहे, याचा जो 3 आहे खाली घेऊन टाकायचा आणि त्याच्यानंतरचा जो नंबर आहे तो वर लिहून टाकायचा स्क्वेअरमध्ये, पॉवरमध्ये. अजून एक एक्झाम्पल घेऊया. 5x क्यूब. आता हा 3 इकडे येईल, 5 कॉन्स्टंट आहे, जसं तसा राहील आणि 3 इकडे येऊन जाईल आणि एक्सचं पॉवर एक्स स्क्वेअर होऊन जाईल. हे झालं 15x स्क्वेअर. आणि समजा x ची पॉवर 1/2 असेल, म्हणजे रूट ऑफ x असेल, तर कसं येईल? dy बाय dx इज इक्वल टू, आता 1/2 येऊन जाईल इथं, x ची पॉवर 1/2 मायनस 1. हे 1/2 जसंच तसं x रेस टू 1/2 मायनस 1 चं काय होईल? मायनस 1/2. आता मायनस 1/2 कसं लिहिणार? 1/2 जसंच तसं आणि हे मायनस आहे म्हणून हे x रेस टू 1/2 खाली येऊन जाईल. इज इक्वल टू 1/2 आणि x रेस टू 1/2 म्हणजे रूट ऑफ x. हा आहे आपला रूट ऑफ x साठी फॉर्म्युला. रूट ऑफ x असेल तर कसं लिहिणार? 1/2 रूट ऑफ x. थर्ड फॉर्म्युला लिहून घेऊया.
रूट ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ एक्स. आता समजा 1/चौथा फॉर्म्युला 1/x⁴n आहे. तर तेच कसं लिहिणार? आता आहे x⁴n 1/x⁴n. त्यासाठी काय करणार? आता एक एक्झाम्पल घेऊया. 1/x³ आहे. तर x³ कसं लिहिणार? x⁻³ आता dy/dx कसं येणार? इथं -3 x⁻³ 1 इज इक्वल टू -3 x⁻⁴ इज इक्वल टू -3/x⁴. मग हा फॉर्म्युला कसं? 1/x⁴n म्हणजे आता n इथे येईल मायनसमध्ये आणि x⁴ म्हणजे x⁻n+1 हा झाला आपला फॉर्म्युला. इथं -n/x⁻n+1. आता sin x साठी हे आपलं y आणि हे y'. sin x जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह cos x आणि cos x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह sin x. फक्त इथं फरक हा पडतो की इथं मायनस लागून येतो. जिथं जिथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये c असेल सुरुवातीला स्टार्टला तर त्याचं जे डेरिव्हेटिव्ह असेल त्याच्या पुढे मायनस लागेल. आता पुढे बघूया कोणत्या कोणत्या पद्धतीने लागतं इथे. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? sec²x. cos x झालं. आता sec x त्याचा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x. cosec x आता इथं c लागलेलं आहे स्टार्टला म्हणजे इथं मायनस लागेल आणि cosec x चा फॉर्म्युला काय येईल? -cosec x याचा डेरिव्हेटिव्ह इंटू cot x. इथं c लागलाय म्हणून मायनस आणि यासाठी cosec x इंटू cot x. sec साठी sec x इंटू tan x, cosec साठी -cosec x इंटू cot x. आता cot x ह्याच्यात पण इथं c लागलेलं आहे स्टार्टला म्हणजे इथं मायनस लागेल याला -cosec²x. आता sin x असल्यावर cos x असल्यावर sin x, tan x असल्यावर sec²x, cot x असल्यावर -cosec²x आणि sec x असल्यावर sec x इंटू tan x आणि cosec x असल्यावर -cosec x इंटू cot x. नेक्स्ट फंक्शन हे y आणि आपलं y'. आता a⁻x हे समजा a⁻x त्यासाठी फॉर्म्युला आहे a⁻x इंटू log ऑफ a. a⁻x जसं तसं ठेवायचं फक्त त्याच्या पुढे log ऑफ a लिहून टाकायचं. a⁻x साठी a⁻x इंटू log ऑफ a आणि समजा e⁻x आहे तर ते कसं येईल? a⁻x इंटू log ऑफ e
आता लॉग ऑफ ई काय आहे? नॅचरल लॉग आहे. ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ टू द बेस ई टू द बेस ई, आणि ई टू द बेस ई काय येईल? 1. म्हणजे आपला फॉर्म्युला काय येईल? ई रेस टू एक्स लॉग ऑफ ई टू द बेस ई इज इक्वल टू 1 होऊन जाईल. मग आपलं फक्त उरेल ई रेस टू एक्स चं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते ई रेस टू एक्स. सिम्पल. ई रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. आता समजा 5 रेस टू एक्स आहे तर कसं लिहिणार? 5 लॉग ऑफ 5 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 5. 10 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 10 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 10. आता लॉगॅरिथमिक फंक्शन्स. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. लॉग ऑफ एक्स जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 अपॉन एक्स. आणि 10 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 10 रेस टू एक्स लॉग ऑफ 10. आणि हा आहे नॅचरल लॉग टू द बेस ई, पण जनरली आपण ई लिहित नाही खाली जर नॅचरल लॉग असला तर. आता समजा बेसच बदललेला आहे, याच्यात बेस टू द बेस ई आहे, पण आता समजा बेस लॉगचा 3 आहे आणि इथं फंक्शन आहे लॉग ऑफ एक्स टू द बेस 3. तर काय करणार? 1 अपॉन एक्स जसंच तसं, फक्त याचा लॉग ऑफ 3 करून घ्यायचं, ऍड करायचं. बेस आहे तर लॉग ऑफ 3 करून टाकायचं. म्हणजे आता लॉग ऑफ एक्स टू द बेस 5 तर काय करणार? 1 अपॉन एक्स जसंच तसं लिहून टाकणार आणि इथं लॉग ऑफ 5 करून देणार. आता लॉग ऑफ एक्स टू द बेस ए काय लिहिणार? 1 अपॉन एक्स लॉग ऑफ ए, आणि हा नॅचरल लॉग आहे. हा एक फॉर्म्युला आहे आपला. लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू 1 अपॉन एक्स आणि लॉग ऑफ ए. फर्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 5. आता एक्स स्क्वेअर साठी फॉर्म्युला काय आहे? ज्यावेळेस आपलं एक्स रेस टू एन असतं त्यावेळेस आपण कसं लिहितो? एक्स रेस टू एन एक्स रेस टू एन साठी आपण कसं लिहितो? एन एक्स रेस टू एन मायनस 1. आता इथं तसंच एक्स स्क्वेअर साठी काय लिहिणार? 2 इथे लिहिणार आणि एक्स रेस टू 2 मायनस 1 प्लस 5 हा कॉन्स्टंट आहे, त्याचा लॉग काय येईल? कॉन्स्टंटचा लॉग असतो 0. म्हणजे काय होईल? 2 इंटू एक्स, 2 मायनस 1चं 1 होऊन जाईल. इथं 2 इंटू एक्स इज इक्वल टू 2x. आता समजा अंडर रूट एक्स स्क्वेअर 5 आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5, याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार? इज इक्वल टू वाय. तर dy अपॉन dx कसं काढणार? त्यासाठी आधी आपलं काय आहे एक्झाम्पल? अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 वाय इज इक्वल्स टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. आता एक्झाम्पल कशी करणार? पहिल्यांदा असं लिहून घ्यायचं. फर्स्ट वाय इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. आता याला डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे? विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार आहे. तर लिहून घ्यायचं डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx. y या फंक्शनला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरेन्शिएट करतोय. तर आपल्याला आपला फॉर्म्युला काय आहे? ज्यावेळेस अंडर रूट एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स. आता हे आहे एक्स स्क्वेअर प्लस 5, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 आणि हे जे फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 जसं तसं लिहून टाकायचं एक्स स्क्वेअर प्लस 5. पण हे फक्त अंडर रूट साठी झालंय आणि मधलं जे फंक्शन आहे ते जर पुढं डी अपॉन डी एक्स
इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5. आता हे जे मधलं फंक्शन आहे त्याला आपण डिफरन्शिएट करणार. 1/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 जसंच तसं लिहून घेणार. आता d/dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 हे जे मधलं फंक्शन आहे त्याला डिफरन्शिएट करायचं. एक्स स्क्वेअरचा काय येईल ब्रॅकेटमध्ये 2x आणि 5 कॉन्स्टंट आहे तर त्याचं 0. 2x/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. 2 कॅन्सल. आन्सर काय आलं आपलं x अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. dy/dx इज इक्वल्स टू x अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. ब्रॅकेट करून घ्यायचं. आता सेकंड एक्झाम्पल. y इज इक्वल्स टू साइन log ऑफ x. आता फर्स्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता सुरुवातीला काय दिसतंय साइन, तर साइनला डिफरन्शिएट करून घेऊया. y इज इक्वल टू साइनचं काय होईल कॉस आणि हे लॉग ऑफ एक्स जसंच तसं ब्रॅकेटमध्ये आहे. पण आपण हे फक्त आता साइनसाठी केलं आणि लॉग ऑफ एक्स पण फंक्शन आहे तर त्यालाही डिफरन्शिएट करायचं. d/dx टू लॉग ऑफ एक्स. आता कॉस ऑफ एक्स आपण डिफरन्शिएट केलेलं आहे, साइन एक्स ला डिफरन्शिएट करून हे आलेलं आहे. हे जसंच तसं लिहून घ्यायचं. कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू d/dx आणि आता लॉग ऑफ एक्सला आपण डिफरन्शिएट करणार आहे. कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स आणि लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x. आता हे कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स हे ब्रॅकेटमध्ये आणि अपॉन हे एक्स जसंच तसं dy/dx. थर्ड एक्झाम्पल घेऊया. लॉग ऑफ x⁵ प्लस 4. आता यालाही डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग ऑफ एक्स जर असेल तर त्याचं डिफरन्शिएशन त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x. जर लॉग ऑफ एक्स असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x. तर हा आधी लॉग ऑफ x⁵ प्लस 4चं डिफरन्शिएशन सुरुवातीला कसं येईल 1/x⁵ प्लस 4. पण आता हे मधलाही फंक्शन आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे तर d/dx इंटू x⁵ प्लस 4. आता 1/x⁵ प्लस 4 हे जसंच तसं आणि याला x⁵ ला कसं लिहिणार ब्रॅकेटमध्ये 5 जसंच तसं x आणि 5 नंतरचा नंबर कोणता 4 आणि 4 हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे तो 0. x⁵ साठी 5x⁴ आणि हे 4 हे कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे 0. आता हे 5x⁴ अपॉन x⁵ प्लस 4 dy/dx. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. हे आहे आपलं फोर्थ एक्झाम्पल.
5^3 cos of x minus 2 हे आहे ब्रॅकेटमध्ये 5^3 cos of x minus 2. आता समजा 5x जर असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतो 5x अँटी आणि लॉग ऑफ 5. हे आपला फॉर्म्युला आहे. या पद्धतीने आपल्याला करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे आहे 5x म्हणजे हे जसंच तसं राहील 5^3 cos of x minus 2 जसंच तसं राहील इंटू लॉग ऑफ 5. आता हे 5 साठी झालंय आणि हे ब्रॅकेटमधल्या फंक्शनसाठी d/dx 3 cos of x minus 2. हे 3 cos of x minus 2 जसंच तसं इंटू लॉग ऑफ 5 हे झालेलं आहे इंटू d/dx 3 cos of x minus 2. कॉससाठी काय वापरतो cos of x जर असेल तर त्याचं c आहे म्हणजे निगेटिव्ह आणि sin of x हे झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह cos of x चं मायनस sin of x. तर आता हे कसं येईल इंटू 3 ब्रॅकेटमध्ये करून घेऊया cos x चं मायनस sin x आणि मायनस 2 तर कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे 0. 3 cos x minus 2 इंटू लॉग ऑफ 5 इंटू 3 मायनस sin x dy/dx. Next example, fifth example, y is equal to under root sin x cube. आता अंडर रूट साठी काय आहे ज्यावेळेस अंडर रूट x असतं त्यावेळेस काय वापरतो आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2 अंडर रूट ऑफ x. हा झाला आपला फॉर्म्युला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहिलं आहे. ज्यावेळेस आन्सर द्यायचं असतं त्यावेळेस हे कंपल्सरी आहे. dy/dx. आता हे अंडर रूट साठी 1/2 अंडर रूट साइन आणि एक्स क्यूब d/dx साइन एक्स क्यूब. आता हे जे मधलं आहे त्याला डिफरन्शिएट करून घेऊया. is equals to 1/2 under root sin x cube जसंच तसं इंटू. आता हे साइन साठी काय साइनचा डेरिव्हेटिव्ह काय cos x. sin x साठी डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x. आता हा झाला cos आणि x क्यूब आहे इथं x क्यूब आहे तर cos x साठी x क्यूब. आता पण एक एक्स क्यूब पण एक फंक्शन आहे त्याला परत आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. d/dx इंटू एक्स क्यूब इज इक्वल्स टू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय cos x इज इक्वल्स टू 1/2 अंडर रूट साइन एक्स क्यूब आणि हे साइन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह cos x क्यूब. पण cos x क्यूब हे सुद्धा फंक्शन आहे परत त्यासाठी एक्स क्यूबला आपण डिफरन्शिएट करून घेऊया विथ रिस्पेक्ट टू एक्स. 2 हे पहिलं जसंच तसं साइन एक्स क्यूब जसंच तसं cos x क्यूब. आता याला डिफरन्शिएट करून घेऊया इंटू याचं कसं येईल 3x². आता dy/dx इज इक्वल्स टू
एक 3x स्क्वेअर इंटू कॉस एक्स क्यूब अपॉन 2 अंडर रूट साइन एक्स क्यूब. हे झालं आपलं आन्सर. Next example, y is equal to cot square x cube, cot x cube. y is equal to cot x cube. कॉट साठी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? कॉट एक्स जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर आता याला डिफरन्शिएट करून घेऊया विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट with respect to x dy upon dx. आता कॉट साठी काय c आहे त्याच्यामुळे निगेटिव्ह आणि कोसेक स्क्वेअर एक्स आणि हा एक्स क्यूब आहे तसा एक्स क्यूब जसाच तसा. पण एक्स क्यूब हे सुद्धा फंक्शन आहे त्याच्यामुळे त्याला परत एकदा डिफरन्शिएट करून घेऊया. डी अपॉन डी एक्स इंटू एक्स क्यूब मायनस कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब आणि एस साठी एक्स क्यूब साठी 3 आणि इथं एक्स स्क्वेअर मायनस कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब इंटू 3x स्क्वेअर dy अपॉन dx. नेक्स्ट एग्जाम्पल, log of x raised to 5 plus x cube plus 3. आता log साठी काय आहे आपल्याकडे फॉर्म्युला? log of x असेल तर 1 अपॉन x हा आहे आपला फॉर्म्युला. इथं काय आहे? log of x raised to 5 plus x cube plus 3. डिफरन्शिएट with respect to x इज इक्वल्स टू ही 1 अपॉन हे जसंच तसं पूर्णचे पूर्ण फंक्शन एक्स रेस टू 5 प्लस एक्स क्यूब प्लस 3. पण आता हे सुद्धा एक फंक्शन आहे त्याला आपण डिफरन्शिएट करून घेऊया विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स रेस टू 5 प्लस एक्स क्यूब प्लस 3. याचं कसं येईल? 1 अपॉन हे जसंच तसं खालचं एक्स रेस टू 5 प्लस एक्स क्यूब प्लस 3 आणि हे 5 एक्स रेस टू 4 याच्यासाठी. आता याच्यासाठी कसं 3x स्क्वेअर प्लस 3 हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे 0. वन अपॉन एक्स रेस टू 5 प्लस एक्स क्यूब प्लस 3 आणि इंटू 5x रेस टू 4 प्लस 3x स्क्वेअर dy अपॉन dx. आंसर 5x रेस टू 4 प्लस 3x स्क्वेअर अपॉन x रेस टू 5 प्लस x 3x स्क्वेअर x क्यूब प्लस 3. Next question.
साइन ऑफ लॉग ऑफ e रेज टू एक्स. आता साइन ऑफ एक्स जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस ऑफ एक्स, आणि कॉस ऑफ एक्स असेल तर इथं सी आहे त्याच्यामुळे मायनस आणि साइन ऑफ एक्स. हे आहेत आपले फॉर्म्युले. आणि लॉग ऑफ चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि लॉग एक्स असेल तर 1/x dy/dx. साइन साठी कॉस ऑफ एक्स, कॉस ऑफ ही पूर्ण फंक्शन लॉग ऑफ ई रेज टू एक्स. आता कॉस ऑफ एक्स तर झालंय, पण आता हे फंक्शन पण आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल लॉग ऑफ ई रेज टू एक्स. हे झालं कॉस ऑफ लॉग ऑफ ई रेज टू एक्स, आणि लॉग ऑफ एक्स साठी आपण डेरिव्हेटिव्ह काय वापरतो 1/x. ई रेज टू एक्स, पण ई रेज टू एक्स सुद्धा एक फंक्शन आहे, त्याच्यामुळे dy/dx ऑफ ई रेज टू एक्स. कॉस ऑफ लॉग ऑफ ई रेज टू एक्स अपॉन 1/e रेज टू एक्स इंटू, आणि इंटू ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ई रेज टू एक्स. ई रेज टू एक्स जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो ई रेज टू एक्स, त्याच्यामुळे इथं ई रेज टू एक्स. हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे, ब्रॅकेट करून घ्यायला. आता आपलं फायनल आन्सर ई रेज टू एक्स कॅन्सल. dy/dx कॉस ऑफ लॉग ऑफ ई रेज टू एक्स. हे झालं आपलं फायनल आन्सर. त्याला हे ब्रॅकेट करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल, tan ऑफ ई रेज टू एक्स. सिंपल एक्झाम्पल आहे. कसं करणार, tan ऑफ एक्सचा साठी आपला काय डेरिव्हेटिव्ह येतो tan ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस नाही, कारण इथं सी नाही, त्याच्यामुळे 6² पॉझिटिव्ह मध्ये. हा झाला आपला फॉर्म्युला. डिफरन्शिएट with respect to x is equals to dy/dx. tan साठी 6² पण इथे x नाही आहे, ई रेज टू एक्स आहे. ई रेज टू एक्स, आणि ई रेज टू एक्स सुद्धा एक फंक्शन आहे, त्याला परत डिफरन्शिएट करून घेऊया. ई रेज टू एक्स इज इक्वल्स टू 6² जसंच तसं ई रेज टू एक्स, आणि ई रेज टू एक्स साठी ई रेज टू एक्स dy/dx ई रेज टू एक्स इंटू 6² ई रेज टू एक्स. log of sin of a raised to x. आता आपलं log of x साठी काय फॉर्म्युला आहे 1/x. हा फॉर्म्युला ब्रॅकेट करून घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx. आता log of x साठी 1/x, त्याच पद्धतीने 1/sin raised to a raised to x.
आणि साइन ए रेस टू एक्स हे सुद्धा फंक्शन आहे, त्याच्यामुळे डी अपॉन डी एक्स त्यालाही डिफरन्शिएट करून घेऊया. साइन ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन ए रेस टू एक्स. साइन ऑफ ए रेस टू एक्स, साइनसाठी आपण काय वापरतो, साइन ऑफ एक्स असल्यावर कॉस ऑफ एक्स, हे झालं कॉस ऑफ ए रेस टू एक्स. आणि ए रेस टू एक्स सुद्धा हे फंक्शन आहे, त्याच्यामुळे डी बाय डी एक्स ऑफ इंटू ए रेस टू एक्स. आता ए रेस टू एक्स इज इक्वल्स टू याचा डेरिव्हेटिव्ह काय, ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए dy upon dx sin of a raised to x dy upon dx 1 upon sin of a raised to x into cos of a raised to x into a raised to x log of a raised to x log of a into cos of a raised to x upon sin of a raised to x dy upon dx. Next example. Log of 5 आणि x. आता इथं बेस चेंज झालेला आहे. जर नॅचरल लॉग असता तर 1 अपॉन x करून सिंपल होतं, पण आपला यासाठी पूर्ण एक फॉर्म्युला आहे. जर आपला लॉग ऑफ ए रेस टू एक्स असेल तर पहिल्यांदा 1 अपॉन एक्स जसं तसं लिहून घ्यायचं आणि हे जो बेस आहे त्याचा लॉग घ्यायचा, लॉग ऑफ ए टू द बेस ई. नॉर्मली ई नाही लिहिलं तरी चालतंय. डिफरेंशिएट with respect to x dy upon dx log of x साठी 1 upon x आणि हा बेस 5 आहे त्याच्यामुळे log of 5 टू द बेस ई नाही लिहिला तरी चालेल. एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.